बीचवर आहे ना पाऊस चालू झालेला आहे. आम्ही पावसातच ओलो आहे ठरवलं. गाईज माझे डोळे बघा ना कसे लाल लाल झाले पावसाच्या पाण्यात भिजून. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गोव्यामधला आजचा आमचा 5वा दिवस आहे. आता सगळ्यांचा आवरलेलं आहे. आज आहे ना आम्ही साऊथ गोव्याला जाणार आहे. इथून ऑलमोस्ट 70-80 किलोमीटर दूर आहे. त्याच्यामुळे आता आम्ही लवकर उठलो होतो, बट लवकर आवरलं नाही. आवरायला थोडासा वेळ लागला. बाकीची मंडळी अजून सुद्धा आवरत आहे आणि आज थोडंसं आहे ना साऊथ गोवाच एक्सप्लोर करू. तर काही आज आकाश भवने आणि हर्षदने ना गाडी बाहेरून तर पुसलीच आणि मधून पण क्लीन करून टाकली. मधून पण क्लीन केली तुम्ही गाडी, दाखव. किती छान केली. अरे वा वा वा, अभिनंदन. थँक्यू इतकी माती घुसली होती त्याच्यात, झटको पाणी टाकू पुसले तिला. भाऊ आमच्या गाडीचा कलर चांगला आहे ना, लय भारी वाटते. इथं असं ग्रीन बॅकग्राऊंड वगैरे गेलं ना, लय मस्त रोड प्रेझेन्स पडतो तिचा. काय भाऊ मस्त पाऊस चालू झालेला. आता मजा येईल ट्रॅव्हल करायला. आपल्याला 70 किलोमीटर जायचंय. आरोहीचा आज असा गेटअप आहे, आश्लेषाचा असा गेटअप आहे, सिद्धूचा असा गेटअप आहे, हर्षदचा असा गेटअप आहे, माझा असा गेटअप आहे. चला चलो. मी इकडे आलो ना तसं टी शर्ट आणि तेच घालत होतो. म्हणून आज फर्स्ट टाइम मी फॉर्मल शर्ट घातलंय, बट खाली डॅमेज जीन्स आहे. पावसात ट्रॅव्हल करायला गाडीमध्ये लय मजा येते, बट बाईकवर पण येते. बट बाईकवर सगळं पाहिजे, मग रेनकोट पाहिजे, हेल्मेट पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. अरे किती भारी वाटतंय ना गाडीमध्ये आज. मस्त गाडी एकदम स्वच्छ पण झाली आहे, त्याच्यामुळे म्हंटल मी. इथली सगळी माती काढून टाकली भाऊंनी. कशी काढली ती माती? त्यांनी ते बाहेर घेतलं आणि झटकलं पूर्ण. आणि अचानक आहे ना पाऊस खूप वाढलेला आहे. हे बघा इकडे ना सगळीकडे भात शेती. हे बघा मधून असा रस्ता आहे, बाजूला शेती, इकडच्या साईडला शेती. खूप भारी वाटतंय जायला. अरे तांदूळ घेऊन जायचं का आपल्याला इथून? मी तेच बोलले, जर आपल्याला इकडे तांदूळ भेटला तर मस्त एक कट्टा घेऊन जाऊ. नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. हे घ्या भाऊ सँडविच व्हेज वालं. काय करा, 3 बर्गर द्या आणि 2 क्रिस्पी चिकन द्या आणि अर्धा 1 किलोच नू, जास्त काजू काही न्यायचे नाहीये. अरे कोणतं घ्यायचं? हे 340 वाले घेऊन टाक एक. ते नाही, ते नको. हे घे हे, आणि ते रोस्टेड वालं बघ एक. घे ना, ते खायला छान लागतं. हे वालं. इसका टेस्ट वाला है क्या कुछ? इसका टेस्ट का नहीं कुछ? इसका ओपन, इसका मैं सॉल्टेड का करता हूं, वो भी रोस्टेड है. पेरी पेरी रेड चिल्ली सोडून तू पेरी पेरी का घेते? मला ते नाही कळत. आम्ही ना घरी नेण्यासाठी काय काय घेतलेलं अरे दाखवते. या ठिकाणी घेतले अर्धा किलोचं काजूचं पॅकेट, हे थोडं मसाल्यावाले काजू, तिखट काजू आणि एक चॉकलेट. हर्षद लगे मागून वाकून बघतोय की काय आणलं दादानी. आश्लेषाने पण थोडेफार काजू वगैरे घेतले आणि माझ्यासाठी चॉकलेट. साऊथ गोव्याला जाता आता आम्ही एका पॉइंटवर थांबलेलो आहे. इथला व्ह्यू इतका भारी येतोय, जसं आपण रील्सला वगैरे व्हिडिओ बघतो कसं स्क्रोल डाऊन करताना असा रस्ता असतो, बाजूला भात शेती, नारळाचे झाडं, सेम तसं व्ह्यू येतोय, सेम टू सेम. हे बघा. अरे किती छान वाटतंय ना, मस्त वाटतंय. त्यातले त्यात बारीक बारीक पाऊस येतोय, त्याच्याहून भारी वाटतंय. अरे तुला एक्सपिरियन्स करायचं होतं ना असं, बघ किती सुंदर वाटतंय. काही जो समोर फॉरेनर चाललेला आहे ना, तो इतका चांगला माणूस होता माहिती का. आम्ही फोटो काढत होतो ना, तर तो म्हटला आय कॅन वेट. म्हटलं नाही नाही, यू कॅन गो. आणि आम्ही थँक्यू पण म्हटलं त्याला. विचार कर अरे किती छान वागले ते, है की नाही? मस्त. आपण फोटो काढतोय म्हणजे त्यांनी लगेच नोटीस केलं त्यांनी. म्हटलं सॉरी आय कॅन वेट म्हटलं. तो म्हटलं नाही सर यू कॅन गो. चला फोटो काढू आपण. पहिले ना कोणीच गाडीच्या खाली उतरत नव्हतं. आता सगळ्यांना वातावरण इतकं आवडलंय ना, सगळे गाडीच्या खाली उतरलेले. वातावरण आहेच इतकं सुंदर इथलं. What did happen to the last 10? I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now. आता आम्ही साऊथ गोव्याच्या बीच वरती आलेलो आहे. समोरचा व्ह्यू बघा ना किती छान आहे. आणि इथे ना क्राऊड नाही, इथं पण क्राऊड नाही, सगळीकडचाच क्राऊड आहे ना. आता पावसाळ्यामुळे कमी झालेला आहे. चला ना पुढे जाऊ ना, चला. गाडी लॉक करा फक्त. नाही ना, थोडं थांबून इकडं चला पुढं.
आणि इकडे ना खिल्लार बैल दिसलेला आहे आम्हाला. थंडीगार हवा सुटलेली आहे, लाटा येत आहे, मस्त आहे राव. सगळे बीचेस आहे ना भारी झालेले, म्हणजे उन्हाळ्यात पण असतीलच सुंदर, पण आता जास्त सुंदर आहे मला असं वाटतं. तर काही बीचवर आहे ना पाऊस चालू झालेला आहे. आम्ही पावसातच ओलो आहे ठरवलं. बाकीच्या गँगला काही एन्जॉय नाही करायचं वाटतं, पण मला तर करायचंय. किती दिवसांची पावसाची वाट बघत होते, असंच भिजायचं होतं किती दिवसांनी. बाहेरून निघायची इच्छाच होत नाहीये, असं वाटतंय ओलच होत राहावं है ना. मस्त वाटतंय ना. पहिल्या पावसात ओलं होतोय मी तर या सीझनच्या, पण छान वाटतंय. आणि मेन म्हणजे किती लकी आहे, गोव्याच्या किनाऱ्यावर पहिल्या पावसात ओलं होतोय आपण. गाईज एवढं भारी वाटलं ना पावसात भिजून. आरोही माझे डोळे बघ ना कसे झाले लाल. आश्लेषा माझे डोळे बघ. गोरे दिसतोय ना आपण आता. माझे डोळे तर बघ एकदा. माझे पण लाल झाले. कसं काय रे असे? बापरे. गाईज माझे डोळे बघा ना कसे लाल लाल झाले पावसाच्या पाण्यात. आमचा साऊथ गोव्याचा हे बीच तर झालेलं आहे. आता आमची अशी इच्छा आहे की आम्ही जे सेल्युलियम डॅम बघितलं होतं ना तिकडे जावं. तिथं असं म्हणतात सर्कल आहे आणि त्या सर्कल मधून त्या डॅम मध्ये पाणी पडतं. होप सो आपल्याला ते बघायला भेटेल, म्हणून आम्ही आता सेल्युलियम डॅम कडे जायचं डिसाईड केलेलं आहे. सगळ्यांना खूप जास्त भूक लागली होती, सगळे ना बर्गर आणि त्या हॉटडॉग वरच होते, त्याच्यामुळे आता जेवण्यासाठी आलेलो आहे. ओले झाले सगळे ना, तर आता यांना थंडी वाजतीये. कोणी सांगितलं होतं छोटे कपडे घालायची, आणि मॅडमला पण खूप जास्त थंडी वाजतीये. अरे काय ऑर्डर केलंय आपण? काजू करी आणि पनीर कढई. आणि आम्ही दोघांनी ना इकडे बसायचा निर्णय घेतलेला आहे. पॅन्टचं जेवढं झालेलं पाणी ना सगळं याच्यात चाललं. दिसताना मज्जा आली, बट आता ना खूप जास्त थंडी वाजते. या ठिकाणी आमची पनीरची भाजी आणि काजूची भाजी आलेली आहे. इथे ना भाजीमध्ये खूप काजू दिलाय है ना. पहिल्यांदा आपल्याकडे एवढा काजू नसतो, इकडे काजू जास्त आहे म्हणून दिला वाटतं त्यांनी. पूर्ण भाजीमध्ये काजूच आहे, बाकी दुसरं काहीच नाही. माझं जेवण झालंय, बाकीचे मेंबर जेवताय शांततेत. मी लवकर आलो गाडीमध्ये, कारण मला ना बाहेर खूप जास्त थंडी वाजत होती. मी गाडीमध्ये ना आता हीटर वगैरे ऑन करून दिलेलं आहे. थोडे कपडे आहे ना सुकू देतो म्हटलं. फायनली आता आम्ही सेल्युलियम डॅमच्या तिथं आलेलो आहे. इकडच्या साईडने ना एंट्री वगैरे मध्ये करता येत नाही, कार एका साईडला लावावं लागते आणि इथून ना 650 मीटर वरती जायचं आहे. अरे मॅडम आवरा, तुमचा मेकअप नंतर करा, चला वरती जायचं आपल्याला. थोडंसं लिपस्टिक वगैरे तिकडे फोटो काढू ना. चल ना आवरा ना. ए अरे चल ना बाबा, चला चला लवकर, पाऊस येईल बरं का परत, बघणं होणार नाही तुम्हाला काही. तर काही वरती जाण्याच्या पहिले नाही इथे एंट्री वगैरे करून घ्यावं लागते, कारण वरती ना सगळं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं आहे आणि इकडच्या साईडला तिकीट काउंटर आहे. आपल्याला तिकीट काढून मध्ये जावं लागेल. तर इकडच्या साईडला आहे ना तिकीट रेट वगैरे मेन्शन आहे. तर आता ना आम्ही डॅमच्या रस्त्याकडे तिकडे एंटर झालेलो आहे. वाव, समोर बोटॅनिकल गार्डन वगैरे आहे पूर्ण. इकडे बघा ना झाडांचं डेकोरेशन किती भारी भारी केलेलं आहे. हे तुम्ही एक नोटीस केलं का, ह्या माश्या आहे माश्या. बघा ती टेल आहे, हे पंख आहे, ते वरच ते हे ते पाठीवर ना सगळं. हा, आणि हे ना फेस आहे समोरचं. कळलं का रे हर्षद, फिश येते. गँग म्हणती पाऊस आला तर कुठे जायचं, हे बघ इकडे झोपडी, तर झोपडीत चालल्या जायचं पाऊस आला तर, है ना. लवकर जाऊ आणि लवकर येऊ बरं का, पाऊस आला तर काही सुधारणार नाही. चला लवकर. त्या साईडला डॅम दिसतंय, भागो. हे आता आहे ना तुम्हाला एवढ्या पायऱ्या चढायच्या, सो लवकर लवकर चला. अरे भागो रे भागो, पडशाल बरं का. हा थकलो रे बाबा पायऱ्या चढून चढून, चला लवकर. पाणी कमी आहे पण वातावरण इतकं भारी झालंय ना, हे बघा एकदम ऑसम. आरो इथे डोंगर बघ ना किती सुंदर दिसतंय, मस्त वाटतं, ढगाने झाकले आहे ना. आणि काय तेव्हा हे इकडे ते सेल्युलियम डॅम, आणि जेव्हा पूर्ण भरतं ना तेव्हा याच्यातून पाणी पडतं. वाटलंच तर मी तो युट्यूबवर ना व्हिडिओ आहे ना ऍड करतो तुम्हाला बघण्यासाठी, की पाणी पूर्ण जेव्हा भरतं ना तेव्हा हे कसं दिसतं म्हणून. अरे बापरे, मला वाटलं छोटा असेल ते, बट रियालिटी मध्ये किती मोठं आहे ते. बाप, खतरनाक आहे एकदम खतरनाक. म्हणजे ते सगळं पाणी जेव्हा भरतं त्याच्यात जातं आणि मग इथून खाली पूर्ण इकडं निघतो. ओ भाई किती खतरनाक. डॅमला आहे ना खरं बघायची मजा आहे ना ते जेव्हा पूर्ण पाण्याने भरतं ना तेव्हा असेल, पण आता पण खरंच खूप सुंदर आहे. हे बघा ना इकडचं वातावरण. ह्या साईडला बघा ना कसं ऍडव्हेंचर करण्यासाठी लावलेलं आहे ते. हे पाडशाल बिडशाल बरं का, हळूहळू जा. तर काही चला आपण याच्यावर जाऊन बघू आता. दोन्ही हाताने धरावं लागतं का, खालून ब्लॉक घ्या मग. वरती चालायला मजा येते याच्यावरती.
तर काही हर्षदला ना मी तर मधूनच उतरून घेतोय. चला तुझी सोड 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 आता सोड. इथं अशी रेल्वे पण बनवलेली आहे. इथं बैठक पण आहे. रेल्वे स्टेशन आहे हे आणि तिकडे रेल्वे. अरे हे घे किती अनरोमॅन्टिक घे भाव तूच घे जाऊ दे. तर काही फायनली आमचं सगळं फिरून झालेलं आहे. मस्तपैकी मजा आली ना हर्षद. ते चालायला मजा आली त्या याच्यावरती है ना. भारी वाटत होतं ते. आमच्या आकाश भाऊने आराम केला थोड्या वेळ. मी गाडी चालवली. आता आकाश भाऊ गाडी चालवणार आहे आणि आता सीएनजी भरण्यासाठी थांबलेलो आहे. थोडंसं पुढे गेलो होतो तेवढ्यात आकाश भाऊला ना सीएनजीचा पंप दिसलेला आहे. तर आता एकदा ना सीएनजी वगैरे टाकून घेऊ. भाऊ तुम्हीच घ्या गाडी आता. तर काही फायनली आता घरी आलोय म्हणजे आपल्या क्वार्टरवर. आता जरा आराम करू. तर काही घरी आल्यानंतर आम्ही ना थोड्या वेळाचा आराम केला. त्याच्यानंतर म्हटलं एकदा पोटोबा करू आणि नाईटला काल कसं फिरायला गेलो होतो तसं फिरायला जाऊ. तर आम्ही ना आमच्यासाठी बिर्याणी आणली आणि भाऊ नॉनव्हेज खात नाही ना तर भाऊसाठी व्हेज आणलंय. कसा आहे हर्षद शर्मा. छान आहे. उद्या ना आम्ही 4:30 वाजता मॉर्निंगला इथून पूर्तता करणार आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरला. त्याच्यामुळे म्हटलं हर्षद आणि आकाश भाईचा जर आराम झाला ना तर मग प्रवासाला टेन्शन राहणार नाही. त्याच्यामुळे हर्षदला म्हटलं उद्या सकाळी लवकर उठायचंय. सो तू आणि आकाश भाई झोपून राहा. आम्ही चौघ जातो आणि फिरून येतो. झोपून राहा बरं का आता डायरेक्ट. हो. उद्या आपल्याला किती वाजता उठायचंय. 4:30. तर गाडीवर आणि तो वरती झाड आहे ना त्याचे फुलं बिलं पडलेले होते. मी काच वगैरे क्लीन करून घेतलेला आता. तर आता ना आम्ही बागा बीचवर आलेलो आहे. काल आहे ना नाईटला कलंगूट बीचवर गेलो होतो. म्हटलं आज बागा बीचचा पण माहोल बघू नाईटला कसा असतो. तिकडचं मार्केट जरा बंद होतं असं वाटत नाही तुला. तिकडचं लेट नाईट पण चालू होतं. इथे एवढा माहोल नाही. इथं शांतता आहे. बागा बीचवर पण बऱ्यापैकी माहोल आहे. म्हणजे बॅक साईडला ना म्युझिक वगैरे चालू आहे. लोकांचा डान्स चालू आहे. आमच्याकडे पैसे नाही म्हणून आम्ही सध्या तरी बीचच फिरतोय. तिकडे म्युझिक चालू आहे आणि आम्ही इकडे डान्स करतोय. एवढं म्युझिक चालू होतं माहितीये का. एवढं डोकं दुखत होतं. अरे मला तर बिलकुल तिथलं माहोल आवडला नाही. तर ऋषीचं असं तोंड एवढं गळालंय कारण ना त्याचं बोटाचं जे लागलेलं आहे ना ते लय दुखतंय आता. बँडेज बांधलाय आम्ही सध्या पुरतो त्याला. आणि आम्ही आता हे खातोय चोकोबार. मॅग्नम जे चोकोबार. आईस्क्रीम वगैरे खाल्ली. थोडंसं गाडीतच फिरलो आणि आता फायनली घरी आलोय. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. उद्या जर फायनली आपण निघणार आहे छत्रपती संभाजीनगरला. आजचा आपला गोव्यामधला लास्ट दिवस नाही म्हणता ना. उद्याचा लास्ट दिवस असायचं बट ही लास्ट नाईट आहे आपली गोव्यामधली. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.